कमवेल किंवा तो आपल्याला चांगल्या प्रकारे सुख त्या मुलीला देऊ शकेल अशाच पद्धतीने निर्व्यसनी आणि चांगला सुसंस्कृत मुलगा निवडावा। त्याचबरोबर मुलीने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या आईवडिलांना संस्कारित करावं, आईवडिलांनी मुलीला संस्कारित करावं आणि मुलगी जाताना सुद्धा ती सासरी किंवा त्या मुलाकडे जाताना ती त्या घरी गेले असताना त्या घरात सुद्धा सुख शांती समृद्धी कशी येईल आणि त्याचबरोबर त्या मुलाच्या आईवडिलांनी सुद्धा ती मुलगी आपल्याकडे असताना तिचे आईवडील आला असताना ती हसत खेळत किंवा अतिशय चांगल्या आनंदाने ती नांदते असं समाधान त्या पालकांना झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये आपण दोन्ही पालकांनी दोन्ही बाजूच्या पालकांनी या ठिकाणी विचार करावा व या समाजाला कसं अतिशय भक्कमपणे किंवा एक आदर त्याला कसा निर्माण करायचा संत रविदास महाराजांनी जो उपदेश दिलेला आहे, अनेक महापुरुषांनी जो आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे किंवा स्वाभिमानाने राहण्याचा अधिकार दिलेला आहे, त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करावा व या समाजाला सुदृढ विकसित समृद्ध करावं, जेणेकरून जी विषमतावादी व्यवस्था आपल्या वाट्याला आलेली आहे त्याची दाहकता कशी कमी होईल। जेव्हा यापती व्यापारी किंवा चांगले उच्च शिक्षित होऊन उच्च पदावरती जर गेले तर या समाजाला जी जातीवादाचे चटके होतील आणि एक आगळं वेगळं स्थान समाजामध्ये आपल्याला निर्माण करता येईल, त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करावा। सर्व मंडळींचं मी अभिनंदन करतो, आयोजकाचं अभिनंदन करतो। या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाला झालेले प्रथम मला सांगायचं होतं परंतु भावनेच्या भरामध्ये मी बोलून गेलो। या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित झालेले प्रमुख अतिथी आदरणीय राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष आदरणीय डी.आर. माळी सर, बशेरे सर, आदरणीय प्राध्यापक शिराळे सर, आमच्या ईर्षेताई, मुंबईहून आलेले आदरणीय मांडवे सर, आपल्या ईर्षेताई, उत्पुरे सरपंचताई आणि शिरे साहेब, जमलेल्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आणि नववधूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो।